हे यू गाईज, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असणार. सो न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. पहिला लावूया आपण आपला इंट्रो आणि स्टार्ट करूया न्यू ब्लॉगला. बाय. तुम्हाला तर ट्रेंड माहीतच असेल ना, इंस्टाग्रामवरती खूप व्हायरल होतोय. आणि केत आज काय खाणार, तर आपण आर्यनला विचारूया की आर्यन आज काय खाणार. आर्यन चुकला ना, मसाला तेच का हवं असतं तुला सारखं? तुला तेच येतं बनवायला. हा काय पण बोलतो, असं काहीच नाही. मला येतं बनवताना जेवण. विचारा त्याला. तो मसाला काही आणि पास्ता येतो बस, बाकी काय येत. आई शपथ गाईज, तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी नेक्स्ट ब्लॉग काय बनवू जेवण. मी ते बनवून दाखवेन याला. आणि इतकं खोटं बोलतो. काय नाही, मीठ बीठ कमी असतो. खाता बर. खरं बोल, खरं बोल. एकदा चिकन बनवलं, चिकन मध्ये मीठ कमी. आई शपथ. अरे आम्ही चिकन बनवलेलं फ्रेंड्स मिळून तरी बाहेर गेलेलो खायला, आणि हा सगळ्यांनी बोट चाटून खाल्ली होती. आणि खरं बोल, खरं बोल, खरं बोल. खरं बोलतो म्हणजे तो राग येतोय. मला राग येतच नाही, मला राग येतच नाही. हा खोटं बोलतो यार, किती खोटं. आर्यन भेंडी. खरं बोल, चांगलं झालेलं. बट ह्याच्या पुढे मी काय बनवूनच नाही देणार. बघा प्लेट का आणला? मॅगी खायला बस. मी नाही खाणार आणि मी उचलेन आणि फेकून टाकेन ती. मला मग बोलू नकोस, आधीच डोकं फिरवलंस. माझं पण किरकिर नको करू. खाली बस. दाल आहे बसायला मला. नकोय मला, जा ना. तुझ्या हातातलं नकोय मला. काय कोणाच्या हातातलं पाहिजे? कोणाच्या हातातलं पाहिजे? कोणाच्या हातातलं पाहिजे? उठ ना. तू उठ, चल. काढतोय तू. पोरींनी कामं करायची. गाईज बघितलं ना, हा आहे. हा खूप खूप छळतो मला, छळतो. भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. 1 2 मला 1. हे 1 2 ची पावर आहे याच्याकडे. मी जर काय काम ऐकलं नाही की हा बोलेल 1 1 3 4 मला जायला लागतं. 2. जर मी 3 4 नाही गेली ना, तर काय बोलतो माहितीये? बोलतो हा आता बरोबर ना, आता माझं कसं ऐकणार तू? हा बरोबर, आता तुला कोणतरी दुसरं भेटलं असतं. असा ब्लॅकमेल करतो. 1 2 साडे. बबडी बबडी. पादे काकाला पादे काकाला पादे. मी ही काय नाव आहे हिचं? माझ्या ताईची मुलगी आहे ही. पिल्लू आहे छोटस. बबडे हाय कर. हाय हाय. ती बोलते इंटरेस्ट नाही आम्हाला याच्यात. सिरियसली तो मॅच्युअर आहे, एकदम छोटीशी. ही ताई बोलते की आर्यन मॅच्युअर आहे माझ्यापेक्षा आणि मी बालिश आहे. भाई काय गुन्हा केलाय? हा मॅच्युअर, मी मॅच्युअर आहे, हा बालिश आहे. हे बरोबर आहे असं तुम्ही कमेंट करून सांगा. ठीक है. कैसी हूँ मैं कैसी हूँ? हाँ ब्युटिफुल नाही ब्युटिफुल. सो गाईज, आम्ही निघालो आहे घरातून. आता आम्ही चाललो बाहेर. भेटू आता आपण गाडीवरती. आर्यन बघायचं. फोन ठेव, पुढे ठेव. सेकंड रूम वरती
मम्मी पप्पा आलेत ना इकडे, त्याच्यामुळे आम्ही जातोय घरी. मी निघालोय आर्यनच्या घरातून. आता आम्ही जाणार, बुलेट ठेवली घरी आणि आता जाणार. हे यार AC लावली आहे की नाही? हिट मारते आर्यन. हे ओपन कर. कुठे तरी साईड नाही, कुठे जायचं पण जायचं. माझे आधीचे कोणी ब्लॉग्स बघितले नसतील तर ते सुद्धा बघा, अकाउंटवरती आहेत आणि त्यांना सुद्धा भरभरून प्रेम द्या, भरभरून लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवरती कोण नवीन ॲड झालं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आर्यन गाडी चालवत आहे ना, म्हणून माझं लक्ष इकडे तिकडे तिकडे तिकडे. पप्पा चालवतात तेव्हा एवढी भीती नाही वाटत. हा चालवतो ना, हा न्यू ड्रायव्हर आहे ना, म्हणजे नवीनच शिकलाय. पडणार माझ्याकडून पडणार. हे मी स्ट्रगल नाही करू शकत. माझ्यावर पडेल असं बोलून मी ह्याच्या अंगावरतीच पाडलं. उन्हाळ्यामध्ये उसाचा रस पिण्याची मजाच वेगळी आहे. तुम्हाला माहिती आहे माझं अर्धा पण ग्लास होत नाही तर ह्याचं पूर्ण संपून जात आहे बघा. बोलायची खोटी लगेच झालं. आणि माझी सवय आहे, मी कुठली पण गोष्ट अशी घेतली ना, माझ्याने नाही संपली की मी आर्यनला देऊन टाकते. म्हणजे होतच नाही यार. एव्हा ह्याच्यामध्ये फोन जीपे करून टाकते. बस झालं. बस झाला नाही मग घ्यायचं नाही. मग का नाही घ्यायचं, मी घेणार. ठेव जातो जा ना, ठेव जा. तुला ठेवू शकत उठून प्लीज. भुगली आंध्रा पिघळला. त्याला फक्त लाडाने बोललं ना की लगेच पिघळतो. बिचारा माझी सगळी कामं ऐकतो, सगळी कामं. मी खूप जास्त लकी आहे की मला असा पार्टनर भेटलाय जो माझी सगळी कामं ऐकतो. आर्यन तुला एक सांगू का रे, मी खरी गोष्ट मी तुला अजूनपर्यंत नाही सांगितली पण मी तुला आता सांगणार की मला ना खूप जास्त गरम होत आहे. हे सांगायचं होतं मला. हवा आली. मला असे खूप लोक कमेंट करतात की ताई तू डेली ब्लॉग्स करणार, डेली ब्लॉग्स करणार. डेली ब्लॉग्स करायला असं काही हरकत नाही आहे, कारण का मी कुठे जास्त बाहेर जात नाही. मी फक्त इंस्टाग्रामचे व्हिडिओज काढायला आणि युट्यूबचे शॉर्ट्स काढायलाच बाहेर जाते. आणि त्याच्यानंतर मी घरी येते. आर्यन मला त्याच्यासाठीच घेऊन जातो बाहेर. त्याच्यानंतर मी घरी येते, कारण का उन्हात तो मला जास्त फिरवत नाही, कारण का नंतरला मी आजारी पडते. म्हणून मला त्याच्यापुरतीच बाहेर घेऊन जातो. त्याच्यामुळे मी डेली ब्लॉग्स करत नाही. आणि आता तर तुम्हाला माहिती आहे की मी अपडेट्स देते तुम्हाला रोज म्हणजे 1-2 दिवस सोडून मी यूट्यूब्सवरती ब्लॉग टाकते आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे, कारण का आता आपल्याला खूप जास्त पुढे जायचं आहे आणि तुमचं प्रेम एवढं भेटलं आहे, तुमच्यासारखे फॅमिली भेटली आहे मला, तर ती मला गमवायची नाही आहे. सो त्याच्यामुळे मी सगळं अपडेट्स देत असते. सो असेच आपण अजून पुढे जाऊ, अजून नवीन नवीन काहीतरी घेऊन येऊ. असंच मला प्रेम देत राहा, माझ्या आधीचे ब्लॉग बघत राहा आणि हा ब्लॉग पण बघा, न स्किप करता. खूप मजा होईल. आर्यनला कॉल आलाय त्याच्या दादाचा. 10 तारखेला त्याच्या मंडळाचा भंडारा आहे त्यांच्या. सो आता ते लोक कुठेतरी बाहेर जात आहेत, त्यांचा ग्रुप. तर आता तो मला घरी सोडतोय. आम्ही काय खाल्लं पण नाही, आता मी घरी जाऊनच काहीतरी खाईन.
गाडी पार्क करू घरी आणि जाऊ बुलेट घेऊन. आर्यन फालतूगिरी करू नकोस आर्यन. तुला येते गाडी चालवताना, समोरच्याला तर यायला पाहिजे. तू त्यांना कट मारतोयस. मी शिकवते. अरे हळू घे यार. हे पिकं पाहिजे होतं सोनू. पितोय नको पण मी आता माझ्या पोटात जागा नाही. जाऊ दादा आम्ही गाडी लावतो घरी आणि बुलेट घेऊन जातो माझ्या घरी. आता मला सोडायला येईल. सो गाईज व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि भरभरून प्रेम द्या. आणि चॅनलला कोण नवीन ॲड झाला असेल तर त्याने नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम द्या. भेटू लवकरच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय. लव्ह यू ऑल.